रेल्वे स्थानकावर तिने कपडे काढले. बापरे, किती मूर्ख बाई आहे ही. पूर्ण विवस्त्र. नेमकं काय घडलं? काय घडलेला प्रकार? एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर अचानक अशी कोणती घटना घडली की क्षणात शेकडो लोक थांबून पाहू लागले? एक महिला अशी का झाली? दिल्लीतील जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. दिवस नेहमीसारखाच सुरू होता. प्रवासी आपापल्या गाड्यांची वाट पाहत होते. काही जण प्लॅटफॉर्मवर बसले होते तर काही सामान घेऊन धावत होते. कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात संपूर्ण प्लॅटफॉर्मवर भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे. त्या गर्दीत एका कुटुंबाचंही आगमन झालं होतं. पती पत्नी आणि त्यांची मुलगी शांतपणे आपल्या प्रवासाच्या तयारीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती, पण काही मिनिटातच त्यांच्यासमोर अशी परिस्थिती उभी राहिली की त्या दिवसाची आठवण ते आयुष्यभर विसरणार नव्हते. सुरुवातीला काही व्यक्तींमध्ये वाद सुरू झाल्याचं लोकांच्या लक्षात आलं. नेमकं कारण काय हे कुणालाच समजत नव्हतं. आवाज वाढत गेला. आसपासचे लोक थांबून पाहू लागले. वातावरण अधिकच तणावपूर्ण होत होतं. क्षणाक्षणाला वाद तीव्र होत गेला. मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू झाला. प्रवाशांनी सुरक्षित अंतर ठेवण्यास सुरुवात केली. काही जणांना हा वाद इथेच थांबेल असं वाटत होतं, पण पुढे घडलं ते अपेक्षेपलीकडचं होतं. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 5 किन्नरांच्या गटाचा आणि एका पुरुषाचा वाद अधिकच वाढला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, पण त्यानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर जाऊ लागली. आजूबाजूचे लोक फक्त पाहत राहिले. वादाचं रूपांतर काही क्षणात हाणामारीत झालं. त्या पुरुषाला ढकललं जाऊ लागलं. त्याच्यावर हात उगारले गेले. त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली. ही घटना पाहून त्या पुरुषाची पत्नी पुढे आली. तिने मध्ये पडून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती शांत होण्याऐवजी आणखीनच चिघळली. तिच्यावरही हात उगारण्यात आल्याचा आरोप आहे. इतक्यावरही हा प्रकार थांबला नाही. ते कुटुंबातील मुलगीही या गोंधळात सापडली. कुटुंबाला एकत्रितपणे धक्काबुक्की आणि मारहाण सहन करावी लागल्याचं सांगितलं जात आहे. आजूबाजूचे अनेक प्रवासी घाबरले होते. घटनेदरम्यान अश्लील शिवीगाळ सुरू होती. मोठमोठ्याने आरडाओरडा केला जात होता. प्लॅटफॉर्मवरील वातावरण पूर्णपणे बिघडत होतं. अनेकांनी दूर जाण्याचा प्रयत्न केला, तर काही जण फक्त हा प्रकार पाहत उभे राहिले. या गोंधळात एक किन्नर अचानक स्वतःचे कपडे काढू लागला आणि अर्धनग्न अवस्थेत आरडाओरडा करू लागला. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थित प्रवासी अधिकच घाबरले. काहींनी आपली मुलं आणि कुटुंबियांना दूर नेण्याचा प्रयत्न केला. लोकांना हा प्रकार नेमका काय घडतोय हे काही केल्यास समजत नव्हतं. एका रेल्वे स्थानकावर इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ होईल अशी कुणी अपेक्षाही केलेली नव्हती. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर भीती आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. उपस्थित लोकांनाही आता गोंधळ थांबेल अशी अपेक्षा होती, मात्र पोलीस आल्यानंतरही परिस्थिती शांत झाली नाही. उलट पोलिसांशी वाद घातल्याचा आरोप करण्यात आला. मोठमोठ्याने शिवीगाळ सुरूच होती आणि वातावरण अधिक तणावपूर्ण बनलं. पोलिसांनी संबंधितांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरडाओरडा, धक्काबुक्की आणि गोंधळ काही काळ सुरूच राहिला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित अनेक नागरिकांनी भीती व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्यास सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो अशी चर्चा सुरू झाली. घटनेनंतर अनेकांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी भावना व्यक्त करण्यात आली. या प्रकरणानंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचाही मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक प्रभावी व्यवस्था असण्याची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे. प्रत्येक प्रवासी सुरक्षित प्रवासाच्या अपेक्षेने रेल्वे स्थानकावर येतो, मात्र अशा घटना घडल्यास महिलांमध्ये, मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेसमोरही मोठं आव्हान उभं राहतं. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. अशा प्रकारच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. घटनेमागील नेमकं कारण अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित असलेल्या एका कुटुंबाशी झालेला वाद वाढत जाऊन संपूर्ण प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. तपासानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. सुरुवातीला अनेकांना वाटलं होतं की हा साधा वाद असेल, पण पुढे तो मारहाण, आरडाओरडा आणि सार्वजनिक ठिकाणी अर्धनग्न होण्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय बनली. आता सुरुवातीच्या प्रश्नांचं उत्तरही स्पष्ट होतं. रेल्वे स्थानकावर कपडे काढण्याची चर्चा ज्या व्यक्तीबद्दल होती ती व्यक्ती या वादात सहभागी असलेल्या 5 किन्नरांपैकी एक होती. एका पुरुषाशी झालेला वाद वाढला. त्यानंतर त्याच्या पत्नी आणि मुलीलाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही गोंधळ काही काळ सुरूच राहिला. ही घटना जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणानंतर संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत असून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.